ही भाजी आहे ना, तुम्ही एकदा नक्की करून पहा. इतकी खायला टेस्टी लागते ना, अगदी भन्नाट लागते आणि वाटणार सुद्धा नाही की जी कशाची केली ती पहा. तर इतकी सुंदर अशी खायला लागते ना, तर इतकी छान अशी एकदम सोपी आणि एकदम गावठी पद्धतीने ही भाजी केली बरं का. अगदी मुगाची डाळ वगैरे टाकून कशाची सांगतेच बरं का. सगळं साहित्य कशाची केली, कशी करायची सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. खूप छान लागते आणि मुलंसुद्धा, लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात बरं का. असं नाही की ह्याचा फक्त एकच पदार्थ बनतो, ह्याचे अनेक पदार्थ बनतात. तर खायला अशा पद्धतीने केल्याने एकदम छान लागते. थोडंसं तेल जास्त वापरून अशी भाजी केली तर बाजरीच्या भाकरीबरोबर इतकी छान लागते ना, एकदा करूनच पहा आणि खाल्ल्यानंतर सांगा की कशी लागते ते. तर कशाची भाजी तुम्हाला मी सांगते. तर हा आहे मुळा. तर मुळ्याचा ठेचा. तर मुळ्याचा ठेचा एकदम खलबत्त्यामध्ये टेचूनसुद्धा आपण करू शकतो, खिसणीने खिसूनसुद्धा करू शकतो. तर छान असे मी ना मुळे स्वच्छ धुवून घेतले होते. अर्धा किलो मुळे होते बरं का. त्याच्यावरचे साल साल काढायच्या यंत्राने सगळे साल काढून घेतले आणि छान असे खिसणीच्या साहाय्याने ते ना सगळे मुळे खिसले. आता ठेचून पण ठेचा करतात बरं का. लहानपणी आईना असे वरोटा पाट्यावरती छान असं ना ते मुळं टेचायची आणि मग त्याची चटणी करायची. तर खिसणीने खिसून पण खूप छान होतात. तर एकदम खूप छान अशी ट्रिक आहे वास न येण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल की कशी केली आहे आणि किती छान लागते खायला. अजिबात वास येत नाही. तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात बरं का. तर सगळे मुळे छान असे खिसून घेतले, छोट्या खिसणीने घेतले बरं का. तर छोट्या खिसणीने घेतल्यानंतर काय होतं, छोटं छोटं छान असं ना बारीक बारीक त्याचा खिस तयार होतो आणि त्यानंतर टाकलं त्यामध्ये कोमट पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये ना अजिबात वास राहत नाही आणि खूप छान लागते. अजिबात कसल्याच प्रकारचा त्याचा ना वास येत नाही. त्यामुळे ना थोडंसं त्यामध्ये कोमट पाण्याने छान असे धुवून घेतलं, त्यामधलं पाणी काढून घेतलं, एकदम पिळून असं एकदम सुटसुटीत असं तयार होतं. आणि त्यासाठी वाटण तयार करते. 7 ते 8 त्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या, आणखीन 10-15 पाकळ्या लसूण आणि त्यामध्ये थोडंसं मीठ असं छान असं खलबत्त्यामध्ये टेचून घेतलं. टेचल्यानंतर छान असं असं आबडधोबडच टेचलं बरं का. आणि मग कढई तापायला ठेवली. कढईमध्ये टाकायचं, छान असं तापल्यानंतर टाकायचं 2 ते 3 पळ्या तेलामध्ये टाकली छान अशी मोहरी छान अशी तडतडू द्यायची. तडतडल्यानंतर मोहरी खूप छान अशी ना क्रिस्पी लागते बरं का. त्यामध्ये टाकलं जिरं आणि जे काही वाटण तयार केलेलं हिरवी मिरची, लसूण आणि मीठ छान असं त्यामध्ये ते टाकून छान असं लाल होईपर्यंत परतून दिलं. छान जिरं, मोहरं आणखी हिरवी मिरची, लसूण परतून दिल्यानंतर मग त्यामध्ये जे हळद टाकायची, तेलामध्येच हळद टाकायची, छान लागते बरं का. तर ऑप्शनल म्हणून त्यामध्ये मी ना मुगाची डाळ टाकलेली होती. मुगाची डाळ टाकल्यानंतर खूप छान हा मुळा होतो बरं का. तर लहानपणी आई काय करायची, तर असे वरच्या पाट्यावरती टेचायची मुळा आणि छान अशी करायची. तर असे वेगवेगळे प्रकार असतात बरं का. तर त्यामुळे तर असा पण खिसून मुळा केला खूप छान लागतो. तुम्ही एकदा करून पहा आणि चॅनलला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप छान असं छान परतून झालं होतं बरं का. डाळ, हिरवी मिरची, लसूण, जिरं, मोहरी आणि त्यामध्ये मग जो काही खिसलेला आपला मुळा होता आणि त्यामध्ये वरतून टाकून द्यायचा. पहा किती सुंदर असं दिसतंय, वाटतसुद्धा नाही की तो मुळा आहे. अक्षरशः मुलं खाताना ना त्यांना ओळखूसुद्धा येत नाही तो मुळा आहे की काय आहे असं बरं का. तुम्ही करून एकदा खाऊन पहा, म्हणजे तुम्हाला समजेल याची भाजी कशी होते. तर मुलांनी आणि आम्ही तर खूप आवडीने खाल्ली बरं का. तर छान असं परतून द्यायचं आणि परतल्यानंतर एक 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं. अजिबात त्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही. शिजलेलं असं स्वच्छ धुलेलं असं त्यामध्ये थोडंसं पाणी राहतं ना, त्यामुळे त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं आहे. वाफेवरती छान अशी भाजी तयार होते. तर छान परतून दिली बरं का 3-4 मिनटं. पहा किती छान लागते. आणि जे खाली असं खरपूस असतं ते तर खायला खूप छान लागतं बरं का. आणि त्यातली ना आपली मुगाची डाळ तर लगेच शिजते पाण्यामध्ये. पहा एक जीव अशी भाजी झाली होती. खायला पण खूप छान आणि ना वास पण खूप छान येत होता. तर ही मुळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यांनी एकदा ट्राय करून पहा. खूप छान लागते. मुलांच्या डब्यासाठी म्हणा, तोंडी लावायला म्हणा आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. तर अशी भाजी एकदा करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.